बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टाकाळे ते वरवंड रोडचे काम चालू असून हा रोड खामगाव ते शेगावला जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सोयीचा व शॉर्टकट असून खामगाव बाजारपेठेला शेतकऱ्यांना फायदेशीर आहे। हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 4 किलोमीटर पर्यंत काम चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप रुईखेड टाकाळे येथील नागरिकांनी केले आहे। संबंधित विभागाने ठेकेदारांवर योग्य कारवाई करून या रोडची पाहणी करावी तसेच हा रोड चांगल्या दर्जाचा व्हावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांच्या जलसमाधी आंदोलन हा आजचा तिसरा दिवस असून सरकार विरोधात घोषणाबाजी देत आंदोलक चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पात उतरले। कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6000 मानधन यासह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू हे मोजरी ठिकाणी अन्नत्याग उपोषणावर बसले आहेत। गोंदिया नगर परिषदाकडून 213 कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचा टप्पा 2चा काम सुरू असून गटार योजनेचे काम झाल्यानंतर जे खोदलेले खड्डे आहेत ते संबंधित कंत्राटदाराने बुजवले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। तर पावसाळा सुरू झाल्यानंतर या खड्ड्यात पाणी साचून अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी ठाण्यात मनसेचा मोर्चा प्रशासनाविरुद्ध धडक मोर्चा गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत काढला। मनसे नेते अविनाश जाधव यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्यांनी असा सवाल केला की दरवाजे बंद कसे होणार। राज्यभरातून लाल रंगाचा जांभा दगडाला मोठी मागणी असून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 1000 चिरेखाणी व्यवसाय आहेत। मे महिन्याच्या मध्यावर अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर मान्सून सक्रिय झाला असून सर्वाधिक मागणीचा चिरेखाणीचा व्यवसाय हे मे महिन्यात वाया गेला। त्यामुळे रत्नागिरीला या मान्सूनपूर्व पावसाळ्यामुळे चिरेखाणी व्यावसायिकांचे 50 कोटीचे नुकसान झाले आहे। त्यामुळे सध्या जिल्ह्यातील चिरेखाणी बंद असून कामगारांनी हिशोब करून घरचा रस्ता धरला आहे। जळगाव जिल्ह्यातील वर्जी येथील शेतकरी विजय भीमराव पाटील यांनी आपल्या 3 एकर शेतीमध्ये मका लागवड करत असून मंजूर टंचाई असल्याने ही मानवी चलित पेरणी यंत्रणा हे वरदान ठरत आहे। मध्य रेल्वे मार्गावर काल सकाळी एक मोठा अपघात झाला। या अपघातात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असून आमदार विजय वडेट्टीवार देखील आक्रमक झाले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार सामान्य माणसांचे हे सरकार नाही, वंदे भारतसाठी मोठा खर्च केला जातो आणि लोकल ट्रेनकडे दुर्लक्ष केले जाते। मूठभर श्रीमंती लोकांसाठी सुविधा आहेत आणि गरीब जनतेकडे फक्त उपेक्षा आहेत। या घटनेनंतर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे। आज 6 ते 8 लोकांचा जीव गेलाय, हे योग्य नाही। वंदे भारत करा पण सामान्य माणसांच्या सुविधांकडेही लक्ष द्या, असं सूचक वक्तव्य वडेट्टीवार यांनी सरकारला केले आहे। राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी कपात करून तो इतर योजनांमध्ये वळवल्यामुळे रिपब्लिकन सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चड्डी बनियान आणि विष्ठाही प्रशासनाला दान करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते। यावेळी राज्य सरकार गरीब समाजाला निधी वळवून त्यांच्यावर अन्याय करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या खात्याच्या निधीवर दरोडा टाकल्याचा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदे येथील भाजपाचे कार्यकर्ते तथा आमदार संजय कुटे यांच्या गाडीचे चालक पंकज देशमुख यांचा महिन्यापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला असून अद्यापही पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना शासन केली नाही। यासाठी सोमवारी स्वर्गीय पंकज देशमुख यांच्या मृत्यूची CID मार्फत चौकशी व्हावी यासाठी जळगाव जामोदे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षी मोर्चा काढण्यात आला। धुळे शहरातील देवपुरा परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोद नगर शाखेच्या ब्रांच मॅनेजर ITI महिला प्राध्यापिकेला तुम्ही मराठी असेच आहात असं हिणवत मराठी लोकांविषयी अपमानजनक शब्द वापरल्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिक बँकच्या शाखेत जाऊन जाब विचारला।
यावेळी SBI बँकेतले लोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरची बाजू घेऊन महिलेला अरेरावी केली होती म्हणून शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. लोन ऑफिसर सदाशिव आजगे यांच्या कानशिलात लगावली. यावेळी ठाकरेचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातला एक महत्त्वाचा सण मानला जातो. सौभाग्यवतींचा हा सण फार उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला सौभाग्यवती वडाच्या झाडाची पूजा करून वाण देतात. त्या वाणात आंबे, फणस अशा मोसमी फळांचा सहभाग असतो. याच सणाचे औचित्य साधून नवीन मुंबईतील APMC बाजारात फणसाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. इथे येणारे फणस हे कर्नाटक आणि तामिळनाडूमधून येत आहेत, परंतु वाहनांच्या कमतरतेमुळे फणस हव्या तितक्या प्रमाणात येत नसल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच नेहमीपेक्षा थोडी दरवाढही फणसाच्या किमतीत झाली आहे. पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर लग्नात होणारा बडेजाव व खर्च चर्चेत आला असून त्या अनुषंगाने मराठा समाजाची अहिल्यानगर येथील बैठक पार पडली असून त्यात लग्न समारंभात काही आचारसंहिता ठरवण्यात आली होती. त्यानंतर नांदेड येथे मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्यातील शेती तलाव येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे ढीग असल्याने तेथील स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी डम्पिंग ग्राउंडवर रिकाम्या करण्यात येणाऱ्या गाड्या अडवल्या आणि त्या परत पाठवल्या. ज्या प्रभाग समितीचा कचरा आहे तो त्या प्रभाग समितीमध्ये टाकण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते, तरी सुद्धा आमच्या प्रभागामध्ये सगळ्या ठाणे महानगरपालिकेचा कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे आमच्या नागरिकांना नाहक त्रास होतो. वटसावित्रीच्या पूर्वसंध्येला करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात सामाजिक आणि न्याय जागृतीसाठी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पिंपळ वृक्षाला साकडे घालून न्याय मिळवण्याची मागणी करण्यात आली. 10 जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन पुण्यामध्ये साजरा होतो. यामुळे पुण्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले असून बारामतीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते मोठे शक्ती प्रदर्शन करत बारामतीतून पुण्याला 26व्या वर्धापन दिनासाठी रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि नवीन प्रयोग शेतीमध्ये करून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकाचे मार्गदर्शन अंगीकृत करावे असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्यातील दवेरी तालुक्यातील हरदोली गावात संध्याकाळी अचानक वादळ आणि जोरदार पावसाने हजेरी लावली असून या वादळामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वादळाच्या दरम्यान हरदोली गावातील एक घरावर मोठ्या झाडाचा खांदा कोसळला. या घटनेत घरमालकाचे मोठे नुकसान झाले असून झाडाचा खांदा घरावर पडल्याने घरचे छप्पर आणि अन्य साहित्याचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमाडा येथील रहिवासी व मुंबईत GRP मध्ये कार्यरत असलेल्या विकी बाबासाहेब मुगदल यांचे मुंबई येथे लोकल ट्रेनने प्रवास करत असताना मुंब्रा ते दिवा दरम्यान लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची वार्ता गावात समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी निघालेली संत श्रेष्ठ मुक्ताईची पालखी बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील राजूर येथील श्री संत मुक्ताबाई या पालखीचे दर्शन घेतले व वारकऱ्यांना अभिवादन केले. जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताबाईची पालखी ही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. पालखीचे हे 318वे वर्ष असून ज्ञानदेव तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल आणि मुक्ताबाईंच्या नामाचा गजर करीत पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून कुत्र्यांच्या हल्ल्यात अरविंद गायकवाड या 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच या कुटुंबाला शासनाने मदत जाहीर करावी
या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसेच जळगावकर नागरिकांच्या वतीने यावेळी आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी जळगाव महानगरपालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। नांदेड जिल्ह्यातील परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीचे आज चित्र स्पष्ट झाले असून 15 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। यात नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या दाभाड येथील सत्य गणपती अविनाश देशमुख, बाबूराव पुरजवाड, अमृत शिंदे मित्रमंडळ पॅनलकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी पॅनलचे सर्व उमेदवार व मतदार कर्मचारी उपस्थित होते। सोलापूर गोवा विमानसेवा लोकार्पण कार्यक्रमाला भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते। मात्र कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येऊन बसल्यानंतर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मोहिते पाटील बंधू निघून गेले, कारण सोलापूर गोवा विमानसेवा लोकार्पण सोहळ्याच्या भाजपाच्या कार्यक्रम पत्रिकेतून या अगोदरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव वगळण्यात आले। त्यामुळे या चर्चेला आता उधाण आले आहे। लिपिक संवर्गीय अधिकारी कर्मचारी पद कमी न करता संघटनेने सादर केलेले आर्थिक बचतीचा प्रस्ताव विचारात घेऊन आकृतीबंध अंतिम करावा, या मागण्यांसाठी लिपिक संवर्गीय रिक्त पदे भरावी आदी मागण्यांसाठी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते।